मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय कोलांट्या उड्यांचं सत्र ठाणे महापालिकेत देखील आता उरकल्याचं चित्र आहे। ठाण्यात प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या आकडेवारीच्या गणितामध्ये इनकमिंगमध्ये शिवसेना आणि भाजप सर्वात वरच्या स्थानी आहे, तर राष्ट्रवादी संघची संख्याही निम्म्यावर आली। काँग्रेस आणि मनसेमध्ये मात्र नवे प्रवेश जवळपास नाहीसे झालेत। ठाण्यात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्यानं यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते। पालिकेच्या मुंब्रा, दिवा आणि शीळ डायगर भागात राष्ट्रवादीचं चांगलं प्रस्थ आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी टिकून ते ठेवले। राष्ट्रवादीचे प्राबल्य पाहून यंदाच्या निवडणुकीत अनेक काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीकडे धाव घेतली आहे। कुठे शिवसेना तर कुठे भाजपने आपले किल्ले उभारलेत। ठाणे मतदारसंघातील नौपाडा, ब्राह्मण आळी, बी केबिन परिसरात मतदारांना भाजप आपलीशी वाटत असल्यानं भाजपाची सरशी सेनेच्या डोक्याला ताप ठरणार आहे, तर वागळे इस्टेटच्या पट्ट्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे। एकंदरीत ठाण्यात शिवसेना भाजप टॉप, राष्ट्रवादी हाफ, तर काँग्रेस मनसे साप असंच चित्र आहे। शिवसेना मध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात। ठाणे महानगरपालिकेत आमची युती आहे, मुंबई महापालिकेत आहे आणि राज्यात पण आमची युती आहे भाजपाबरोबर। त्याच्यामुळे आमचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, हे बसून निर्णय घेणार आहेत। त्याच्यामुळे खाली कोण बोलतो याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही, आणि जर कोणाला आमची गरज नसेल तर आम्हाला तर ऑब्व्हियस कोणाचीच गरज नाही। कुठल्याही पक्षाला हद्दपार करणे हा काय आमचा अजेंडा नाही आहे। काँग्रेस त्यांच्या कर्माने हद्दपार झालेली आहे आणि बाकीच्यांविषयी मला काही बोलायचं नाही। नागरिक जनता हे सर्वतोपरी आहेत, त्यांना जे योग्य वाटतं ते कौल ते देतात। त्यांनी आम्हाला कौल द्यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, एवढीच आमची इच्छा आहे। आमची लढाई ही निवडणूक जिंकण्यासाठी नाही आहे, ठाण्याच्या विकासासाठी आहे। त्यामुळे 4 पॅनल असो किंवा 2चा पॅनल असो, सिंगल असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराची संपूर्ण तयारी झालेली आहे। आमचे कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे वॉर्डांमध्ये काम करतात आणि जो काही रिझल्ट येईल तो चांगलाच येईल। काँग्रेस भारतामध्ये काम करते, काँग्रेसला हद्दपार कोणी करू शकत नाही, कारण की तो कार्यकर्ता म्हणून काम करतोय। हद्दपारीची भाषा करण्याचं काम क्रिमिनल करतात आणि नक्कीच शिवसेना ठाण्यामध्ये क्रिमिनलायझेशनच्या नावावर अजूनपर्यंत निवडून आलेली आहे आणि हे सर्व जनतेला माहिती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।